उत्सव समिती वर्धातर्फे लाडू प्रसाद साहित्य शेगाव येथे श्री गजानन माऊली चरणी अर्पण करण्यात आले। महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शेगावीचे श्री गजानन महाराज यांना आपले गुरुस्थानी समजून गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आपल्या गुरूंच्या चरणी दक्षिणा अर्पण करावी या उद्देशाने बुंदी लाडूचा प्रसाद आपल्या शहरातर्फे व्हावा या विचाराने शहरातील काही भक्त मंडळींनी स्थानिक भक्तांशी संपर्क करून ही कल्पना त्यांना सांगितली। तसेच पत्र काढून विनंती केली। गजानन भक्तांनी मोठ्या प्रमाणावर साहित्य संकलन केंद्रावर आणून दिले। ते सर्व एकत्र करून ते महाराजांना अर्पण करण्यात आले। अंदाजे 68 क्विंटल साखर, 59 क्विंटल चना डाळ, 900 किलो शुद्ध तूप, 120 किलो काजू, 80 किलो किशमिश, 65 किलो बदाम, 65 किलो बदाम बीज, अक्रोड, केशर याप्रमाणे साहित्य नागपूर येथे 14 संकलन केंद्र व वर्धा येथे 5 संकलन केंद्रामध्ये केंद्राच्या माध्यमातून एकत्रित करण्यात आले। गेल्या 3 वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून भक्तांचा वाढता प्रतिसाद बघता प्रतिवर्षी दानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली दिसून येते। यावर्षी सुद्धा वर्धा, नागपूर शिवाय वणी, अमरावती, कारंजा, कोल्हापूर येथील भक्तांनी सुद्धा या उपक्रमाला स्वीकारले व मोठ्या प्रमाणावर लाडू साहित्य श्रीचरणी अर्पण केले। या सत्काराकरिता प्रशांत महले वर्धा यांची ही मूळ संकल्पना साकार करण्यासाठी राजू चाळले, अनंत बोबडे, श्रीकांत गाढवे, आनंद मोरोणे, मनीष तेलग्रांदे, संजय चौधरी, सतीश चाफले इत्यादी भक्तांनी मोलाचे सहकार्य केले। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।